नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार न शिजवता शाबूचे पळी पापड। तर बघा, मी हे 2 वाट्या शाबू घेत आहे। 2 वाट्या शाबू घेत आहे मी। तर आता स्वच्छ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। तर आता मी स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलेले आहे। आता याला आपण दिवसभर असंच भिजत ठेवायचं, म्हणजे भिजू द्यायचं। त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस चालू करायची। तर बघा, आपली सकाळी भिजत घातलेली शाबू आहे, कशी छान भिजलेली आहे बघा। आता आपण ह्याच्यात उकळलेलं पाणी टाकून घ्यायचं। पाण्याला अशी साळसाळ उकळी आलं की आपण आता हे शाबूमध्ये टाकून घ्यायचं। आता शाबूमध्ये जसं जेवढं लागेल तेवढं आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि रात्रभर ही शाबू अशीच भिजत ठेवायची। शाबू आपण रात्रभर अशीच आता उकळलेल्या पाण्यात भिजत ठेवायची। बघा, आपण ही रात्रभर शाबू गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे बघा, किती छान भिजलेली आहे बघा। आता आपण ही मिक्सरला बारीक करून घ्यायची। बघा, आपले शाबू बारीक झालेले आहे असे। ह्याच्यातच मी लाल मिरच्या वाळलेल्या ह्याच्यातच टाकून घेते आणि मिक्सरला बारीक करून। आपण आता हे बटाटे उकडून घेतलेले आहे। आता हे बटाटे आपण हे बारीक केलेल्या पेस्टमध्ये किसून घालायचे। तयार झालेलं आहे। आपण जर जास्त घट वाटत असलं तर ह्याच्यामध्ये पाणी उकळलेलं आहे, परत ह्याच्यात थोडं गरम पाणीसुद्धा घालू शकतो आपण आणि आपल्या आवडीप्रमाणे पातळ करू शकतो। आता आपण ह्याच्यात आपल्याला आवडीप्रमाणे मीठ, हिंग, पापड खार मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आपले आता हे तयार आहेत। आता आपण हे पापड घालायला कागद हातलेले घरातच करते मी पापड। माझ्याकडे हिरवा कलर आहे, जरा हिरवा कलर म्हटलं घालून बघा, हे पांढऱ्या कलरच्या झालेले आहेत। असं घरातच सोकवते। तर हे बघा, मस्तपैकी अशी वाळलेले आहेत। आता हे शाबूचे पापड, न शिजवता शाबूचे पापड आपले तयार झालेले आहेत। आता हे आपण आता हे पॅक करू आणि थोडे आपण तळायला घेऊ ह्याच्यातले। बघा किती छान झालेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। आपला गॅस पण वाचला, आपली मेहनत पण वाचली। बघा किती छान झाले पापड। आवाज येतो? न शिजवता शाबूचे पळी पापड।